अनदर क्वेस चालेल. महाराजांनी मोरप्या डोंगरावर एक किल्ला बांधला, त्या किल्ल्याचं नाव काय? प्रतापगड. छत्रपती महाराज की अफजल खानच्या भेटीच्या वेळेला महाराजांचे जे वकील होते त्या वकिलांचं नाव काय? पंतोजी गोपीनाथ बोकील. व्हेरी गुड. अफजल खानाच्या मुलाचं नाव काय? फाजल खान. या फाजल खानाचा एक प्रसंग सांगते. खरं तर ज्या वेळेला अफजल खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळेला महाराजांनी तर त्याचा वध केलाच, पण हा जो फाजल खान आहे तो त्या मोहिमेतून निसटून गेला, म्हणजे तो पळून गेला आणि त्यामुळे तो जिवंत राहिला. खरं तर तो त्याच मोहिमेमध्ये मारला गेला पाहिजे होता. त्याचं कारण असं की पुढे जेव्हा सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला त्यावेळेला सिद्दी जोहर बरोबर हा फाजल खान पण त्या मोहिमेमध्ये होता आणि महाराज तर वरती अडकले होते पन्हाळगडावरती आणि महाराजांना आता पन्हाळच्या वेढ्यातून निसटायचं होतं. त्यामुळे शिवा काशीद जो होता त्याने तो प्रतिशिवाजी बनून तिकडे गेलेले. हा, तर तेव्हा सिद्दी जोहर कडे प्रतिशिवाजी बनून शिवा काशीद गेले होते, म्हणजे त्यांना पकडलं होतं. पण प्रसंग असा आहे की महाराजांना खरं तर कोणीच पाहिलेलं नव्हतं, म्हणजे सिद्दी जोहरने किंवा त्याच्या छावणीतल्या कोणीच महाराजांना प्रत्यक्षपणे पाहिलं नव्हतं. पण हा जो फाजल खान होता या फाजल खानने मात्र या अफजल खानाच्या मोहिमेमध्ये महाराजांना प्रत्यक्ष बघितलेलं होतं. त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की हा शिवा काशीद म्हणजेच महाराज, पण एकट्या फाजल खानला माहिती होतं की हे महाराज नाही आहेत, हा महाराजांचाच कोणीतरी एक तशी वेशभूषा करून आपल्या गोटात आलेला आहे आपल्याला फसवायला. ही खेळी त्या फाजल खानाला कळली आणि त्यामुळे मग शिवा काशीद आहेत त्यांना तिथे पकडलं गेलं आणि मग त्यांना ते स्वराज्यासाठी त्यांना ते मरण पत्करावं लागलं होतं. तर असा हा फाजल खान अफजल खानाचा मुलगा आणि त्यामुळे मग शिवा काशीद यांना बलिदान द्यावं लागलं होतं. ओके. अफजल खान मोहिमेमध्ये महाराजांना एक अतिशय शूरवीर असा मावळा भेटला होता, त्या मावळ्याचं नाव काय? ऑप्शन्स नाही, मी एक क्लू देऊ शकते की त्या मावळ्याने पुढे पुरंदर हा किल्ला लढवला. मुरारबाजी देशपांडे. येस, हे मुरारबाजी देशपांडे महाराजांना हे अफजल खान मोहिमेमध्ये भेटले होते. तर आज शिवप्रताप दिन विषय ही रील तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये कळवा आणि या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या हेमांगी पवार या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.